प्रतिष्ठा नष्ट होण्याचा सिद्धांत. एव्हरेस्ट आयनर हेगन यांनी प्रतिष्ठा नष्ट होण्याचा सिद्धांत मांडला. द थिअरी ऑफ सोशल चेंज, हाऊ इकॉनॉमिक ग्रोथ बिगिन्स या प्रसिद्ध ग्रंथामध्ये उद्योजकता कशी निर्माण होते याचे मानसशास्त्रीय विश्लेषण एव्हरेस्ट हेगन यांनी केलेले आहे. उद्योजक नसलेल्या एखाद्या व्यक्तीचे रूपांतर उद्योजकामध्ये होण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा नष्ट होण्याची क्रिया कारणीभूत होते, असे महत्त्वाचे विश्लेषण एव्हरेस्ट यांनी आपल्या सिद्धांतामध्ये केलेले आहे. एखाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिसमूहाचे रूपांतर उद्योजक किंवा समूहाची प्रतिष्ठा नष्ट होणे ही गोष्ट कारणीभूत ठरते आणि गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी अशी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह उद्योजकतेकडे वळतो. तर अशी प्रतिष्ठा ही 4 कारणांनी किंवा 4 घटनांनी नष्ट होते. एक म्हणजे बळाचा उपयोग. नंबर 1 की बळाचा उपयोग करून एखाद्या समाज गटाची प्रतिष्ठा नष्ट केली असल्यास. 2 समाज गटाला प्रतिष्ठेच्या वाटणाऱ्या प्रतीकांची प्रतिमा मलिन झाल्यास. 3 समाज गटाच्या प्रतिष्ठेच्या प्रतीकांमध्ये विसंगती निर्माण झाल्यास. आणि 4 नवीन समाजात स्थलांतर झाल्यानंतर विशिष्ट समाज गटास अपेक्षित प्रतिष्ठा न मिळणे. तर अशा 4 कारणामुळे समाजामध्ये समाज समूहाची किंवा गटाची प्रतिष्ठा नष्ट होते आणि ती प्रतिष्ठा नष्ट झाल्याने गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी समाज गट प्रतिक्रिया देतो. तर अशी प्रतिक्रिया दिल्याने 4 प्रकारचे व्यक्तिमत्व तयार होते. नंबर 1 माघार घेणारे किंवा तटस्थ राहणारे व्यक्तिमत्व. रेट्रियस्ट या प्रकारातील व्यक्ती समाजात काम करत राहते, परंतु आपले काम व समाजातील स्थान याविषयी तटस्थ राहते. अशा व्यक्ती सहजपणे माघार घेण्यास तयार होतात. 2 परंपरावादी व्यक्तिमत्व. रिच्युअलिस्ट या प्रकारातील व्यक्ती संरक्षण पवित्रा स्वीकारते, समाजातील मान्य असलेल्या पद्धतीने कार्य करते, परंतु अशी व्यक्ती आपले स्थान सुधारण्याबद्दल आशावादी नसते. नंबर 3 सुधारणावादी व्यक्तिमत्व. रिफॉर्मिस्ट या प्रकारातील व्यक्ती बंड करते आणि नवा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. 4थ्या प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणजे नवनिर्मितीवादी व्यक्तिमत्व. इनोव्हेटर या प्रकारातील व्यक्ती सर्जनशील असते. अशी व्यक्ती उद्योजक होण्याची शक्यता जास्त असते. प्रस्थापित समाजात मोठ्या प्रमाणात स्थैर्य आढळते. या स्थैर्याला मोठ्या प्रमाणात धक्का बसणाऱ्या घटना घडल्यास त्या समाजात बदलाची प्रक्रिया सुरू होते. होणारे बदल हे अनेक पिढ्यांमधून घडत राहतात. समाज गटाची प्रतिष्ठा नष्ट पावली की हेगन यांना अभिप्रेत असलेला विशिष्ट समाज गट तयार होतो. त्यातील नवनिर्मितीवादी व्यक्तिमत्वाच्या लोकांमधून उद्योजकतेची सुरुवात होते. असे लोक तंत्रज्ञान अवगत करतात. त्यांच्या काही पिढ्यांमधून बदल होत होत उद्योजकता विकसित होते. उदाहरणार्थ जपानमधील समुराई समाजातील लोकांनी आपली प्रतिष्ठा गमावल्यानंतर उद्योजकतेत मोठी कामगिरी केल्याचे उदाहरण हेगन यांनी दिलेले आहे. या सिद्धांताची खास असे काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे
सर्वसाधारण प्रतिमा. हा सिद्धांत समाजाचे सर्वसाधारण मॉडेल देणारा सिद्धांत आहे. भौतिक पर्यावरण, सामाजिक संरचना, व्यक्तिमत्व आणि संस्कृती या घटकांमधील परस्पर संबंध या सिद्धांतात दर्शविला आहे. 2. आर्थिक विकास हा सामाजिक बदल आणि राजकीय बदलाचे फलित. हेगन यांच्या मते आर्थिक मागासलेपणाचे स्पष्टीकरण देणारे बहुतांश सिद्धांत अपुरे आहेत. उद्योजक हा सर्जनशील रीतीने आर्थिक समस्या सोडवत असतो. त्याच्या प्रयत्नामुळे सामाजिक राजकीय बदल घडतात आणि आर्थिक विकास साध्य होतो, असे हेगन यांचे मत आहे. नंबर 3. अनुकरण करण्याच्या विचारास असहमत. विकसनशील देशातील उद्योजकांनी विकसित देशातील तंत्रज्ञानाचे अनुकरण करावे या विचाराला हेगन यांनी विरोध केला आहे. तंत्रज्ञान हा सामाजिक व सांस्कृतिक गोष्टीचा अवयव करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केलेले आहे. नंबर 4. ऐतिहासिक बदल. आर्थिक बदलास चालना देणारा महत्त्वाचा घटक. समाजात ऐतिहासिक बदल म्हणजे खोलवर परिणाम करणारा बदल झाला तर त्यामुळे सामाजिक बदल घडून तांत्रिक विकासाच्या माध्यमातून विशिष्ट समाज गटास उद्योजकीय वर्ग उदयास येतो. पूर्वी उच्चभ्रू असणारा समाज गट जेव्हा कमी उच्चभ्रू होतो तेव्हा त्या लोकांच्या मनात ऊर्जा उफाळून बाहेर येते. त्याच्यातून उद्योजकीय धाडस, परिश्रम करण्यास योग्य व्यक्तिमत्व घडतात आणि उद्योजकता वाढीस लागते. नंबर 5. प्रतिष्ठा गमावण्यातून उद्योजकीय प्रेरणा. एखाद्या समाज गटातील लोकांची अशी भावना तयार होते की त्यांना पूर्वीप्रमाणे प्रतिष्ठा किंवा सन्मान मिळत नाही. परिणामतः काही लोक उद्योजक बनून आपल्या ऊर्जेला वाट मोकळी करून देतात. हे लोक आपण महत्त्वाचे व शक्तिशाली आहोत हे इतर समाज गटांना दाखवून देण्यासाठी तसेच आपल्या समाजातील लोकांपुढे स्वतः सिद्ध करण्यासाठी उद्योजकता स्वीकारतात. या सिद्धांताचे मूल्यमापन फार महत्त्वाचं आहे. हेगन यांनी सामाजिक बदल व त्याचा मानसशास्त्रीय परिणाम यांचा अभ्यास करून आपला सिद्धांत मांडला आहे. त्याची उदाहरणे सर्वत्र सापडू शकतात, परंतु हा सिद्धांत केवळ मानसिक परिणामाचा विचार करणारा वाटतो. असे विश्लेषण सरसकट सर्व अप्रगत देशांना उपयोगी पडणारे वाटत नाही. त्यांचे विश्लेषण सरसकट सर्व अप्रगत देशांना उपयोगी पडणारे वाटत नाही. समाज गटाची प्रतिष्ठा गमावल्यानंतर सर्जनशील व्यक्तिमत्व उदयास येते, असे हेगन यांनी म्हटले आहे. लोकशाही देशामध्ये बळाचा वापर करून प्रतिष्ठा कमी करणे व नंतर सर्जनशील व्यक्ती घडवणे हे अशक्यप्राय वाटते.